लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक महाभयानक असा ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता चांदेकरांसाठी एक खूप मोठी आणि वाईट बातमी असते। ती बातमी म्हणजे राहुलचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तो मृत्यू पावलेला असतो आणि आता हे सर्व चांदेकरांना सहनच होत नाही आणि हे सर्व ऐकल्यावरती रोहिणी तर वेड्यासारखंच वागत असते आणि ती सर्व आळ कला आणि अद्वैतवरती ढकलत असते आणि राहुलचे शेवटचे कोणतेही विधी करण्यासाठी कला आणि अद्वैतने यायचं नाही असं म्हणत असते। तर आता राहुलचा ॲक्सिडेंट कसा होणार आणि राहुल त्या ॲक्सिडेंटमध्ये खरंच जीव गमावणार का आणि रोहिणी वेड्यासारखं वागत अद्वैत कलाला राहुलचा कोणताही अंतिम विधी करण्यासाठी यायचं नाही असं का म्हणणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे अद्वैत कला आणि नैना दवाखान्यामध्ये आलेला असतात कारण त्यांना राहुलचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो मेला आहे अशी माहिती मिळालेली असते, म्हणूनच ते दवाखान्यात आलेले असतात। तर तिथे अद्वैतला विश्वासच बसत नसतो। अद्वैत खूप रडत असतो। त्यानंतर अद्वैत तेथील डॉक्टरांना डेड बॉडी दाखवण्यासाठी सांगतो आणि आता डॉक्टर अद्वैत आणि कलाला डेड बॉडी दाखवण्यासाठी घेऊन जातात आणि ते त्या बॉडीच्या चेहऱ्यावरील कापड काढतात। तेव्हा अद्वैत म्हणतो, डॉक्टर परंतु या बॉडीचा तर चेहराच दिसत नाहीये, मग कशावरून हा राहुल चांदेकरच असेल। तर तिथे पोलीस सुद्धा आलेले असतात। तेव्हा ते पोलीस अद्वैतला म्हणतात की आम्हाला तिथे ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी त्यांचे सामान आणि काही पुरावे मिळाले आहेत, तुम्ही एकदा बघा ते कोणाचं आहे। तर आता अद्वैत ते पॉकेट पाहतो तर त्यामध्ये राहुलचे पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असतात आणि राहुलचा फोन सुद्धा असतो। हे सर्व पाहिल्यावरती अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो। तेव्हा अद्वैतला राहुल सोबत घालवलेले सर्व क्षण आठवतात। तिथे अद्वैत खूप रडतो। तिथे कला सुद्धा खूप रडत असते, परंतु चांदेकरांच्या घरातील अद्वैत कला यांना सोडून कोणालाच ही बातमी माहीत नसते। तेव्हा तिथे अद्वैत रडत रडतच त्या डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर तुमचं बरोबर आहे, हा राहुलच आहे आणि हे सर्व सामान त्याचेच आहे। त्यानंतर अद्वैत रडत रडत बाहेर येतो आणि नैनाकडे जातो। नैना सुद्धा त्यांच्या सोबत आलेली असते। नैना लगेचच अद्वैतकडे जाते आणि म्हणते, अद्वैत तुला रडायला काय झालंय, तू आपला राहुल नव्हता ना, माझं बरोबर आहे ना। तेव्हा अद्वैत रडत रडत नैनाला म्हणतो की नाही नैना, आतमध्ये राहुलच आहे आणि तेथे त्याचं काही सामानही सापडलं आहे। तेव्हा नैनाला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते, काय, असं होऊच शकत नाही, माझा राहुल जिवंत आहे। इतक्यातच नैनाला चक्कर येते। नैना आता वेड्यासारखं करत असते आणि ती म्हणत असते, अद्वैत हा आपला राहुल नाहीये, हे सगळं स्वप्न आहे, हे खरं होऊच शकत नाही। तेव्हा अद्वैत नैनाला समजावत म्हणतो, नाही नैना, हे स्वप्न नाहीये, ही हकीकत आहे, आपला राहुल आता आपल्यामध्ये नाहीये, तू स्वतःला सांभाळून घे, आता तो कधीच परत येणार नाही, तो आपल्याला कायमच सोडून गेला आहे। तिथे नैना खूप रडत असते। तर आता त्यानंतर कला दुसरीकडे थोड्या अंतरावरती लांब जाते आणि ती इकडे चांदेकरांच्या घरी फोन करते। तर तिथे अद्वैत नैनाला म्हणत असतो की चल नैना, आपण इथून जाऊया। नैना म्हणते, नाही अद्वैत, मी इथून कुठेच जाणार नाही, मी इथेच राहणार। तर इकडे चांदेकरांच्या घरी एक मुलगी आलेली असते आणि आता ती म्हणत असते की आज माझ्या आवडीचा केक बनवला आहे आणि तो सर्वांनी खायचा। परंतु ती मुलगी म्हणजे प्रदीपचीच मुलगी असते। प्रदीपचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि ही मुलगी त्या दोघांचीच आहे। तेव्हा तो केक पाहून सोहम म्हणतो की चला मग मी आता सर्वात आधी केकच खातो। तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते, नाही, हा केक मी अद्वैत दादा आणि कला वहिनी आल्याशिवाय खाणार नाही आणि कटही करणार नाही। सरोजने त्या मुलीला ॲक्सेप्ट केलेलं नसतं आणि सरोजला त्या मुलीचा खूप राग येत असतो, म्हणूनच सरोजला चिडवण्यासाठी, टोमणा मारण्यासाठी रोहिणी म्हणते की मला तर लहान मुली आवडतच नाही, परंतु आपली सिमरन इतकी गोड आहे की आता मला लहान मुलांना बघितल्याशिवाय करमतच नाही। तेव्हा आबा म्हणतात, परंतु आता सुनबाई आणि अद्वैत कोठे आहेत। इतक्यातच सरोजला कलाचा फोन येतो। तेव्हा सरोज म्हणते, ही कला मला का फोन करत आहे। रोहिणी म्हणते, वहिनी फोन उचल, बघ कला काय म्हणते। तेव्हा सरोज फोन उचलते। तिथे कला रडत रडत सरोजला म्हणत असते की सरोज मॅम, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकणं तुमच्यासाठी खूप कठीण असणार आहे। तेव्हा सरोज म्हणते, तुला नेमकं काय बोलायचं आहे, तुला अद्वैतबद्दल काही सांगायचं आहे का, अद्वैत ठीक तरी आहे ना। कला म्हणते, अद्वैत ठीक आहे, परंतु मी अद्वैत आणि नैना इकडे हॉस्पिटलमध्ये आहोत। तेव्हा सरोज विचारते, तू काय सांगत आहेस, नेमकं काय झालंय। तेव्हा कला रडत रडत म्हणते की राहुल
तेव्हा सरोज म्हणते राहुलचं काय? कला. राहुलचं नाव ऐकल्यावरती रोहिणी लगेचच सरोजकडे येते आणि फोन हिसकावून घेते आणि कलाला विचारते, कला काय झालं? तू राहुलच्या बद्दल काय बोलत होतीस? तू कुठे आहेस? नेमकं काय झालंय? कला प्लीज लवकर सांग. तेव्हा कला रोहिणीला सांगते की रोहिणी मॅम, काही तासांआधी राहुलचा ॲक्सिडेंट झाला होता आणि आता तो या जगात नाहीये. हे ऐकल्यावरती रोहिणीवरती दुःखाचा डोंगरच कोसळतो. रोहिणीच्या हातातील फोन खाली पडतो. तेव्हा सर्व चांदेकर रोहिणीकडे येतात आणि म्हणतात, रोहिणी काय झालं? काय झालंय? लवकर सांग. कला काय म्हणाली? असं आबा रोहिणीला म्हणतात. मला खूप भीती वाटत आहे. तू लवकर सांग ना काय झालंय? तिथे रोहिणी कायच बोलत नसते आणि ती खूप रडत असते. त्यानंतर सोहम फोन घेतो आणि कलाला विचारतो, कला वहिनी काय झालंय? कला म्हणते, राहुल या जगामध्ये राहिला नाही. त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि आम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये आहोत. तर आता अद्वैत इकडे हॉस्पिटलमध्ये पेपर्सवर साईन करतो. तेव्हा ते डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला ही बॉडी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मिळेल आणि अंतिम संस्कार करण्यासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता. मला खूप वाईट वाटत आहे. तुम्ही स्वतःला सांभाळा. त्यानंतर अद्वैत बाहेर येतो आणि तो कलाच्या गळ्यात पडून खूप रडत असतो. तेव्हा सर्व चांदेकर दिलेल्या पत्त्यावरती त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे रोहिणी सर्वात पुढे असते आणि ती खूप रडत असते. ती राहुल तू कोठे आहेस? राहुल तू कोठे आहेस? असं ओरडतच आलेली असते. ती अद्वैतला म्हणते, अद्वैत माझा राहुल कोठे आहे? मला त्याला भेटायचंय. असं म्हणत ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते, अद्वैत तो राहुल असूच शकत नाही. तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही आत्या, पोलिसांना तेथे राहुलचं काही सामान मिळालं होतं आणि ते मी पाहिलं आहे. ती बॉडी आपल्या राहुलचीच आहे आणि आता आपला राहुल आपल्यासोबत राहिला नाहीये. ॲक्सिडेंट झाल्यामुळे आपल्याला राहुलचा चेहरा दिसू शकत नाही आणि ती बघण्यालायक नाहीये. तेव्हा रोहिणी खूप विचित्र असं वागत असते. ती माझा राहुल जिवंत आहे, तो मला सोडून जाऊ शकत नाही असं म्हणत असते. मला राहुलला बघायचं आहे. तेव्हा कला म्हणते, रोहिणी मॅम तुम्ही प्लीज अद्वैतचं ऐका ना. तुम्ही असा हट्ट करू नका. मला माहिती आहे तुम्ही आई असल्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटतंय आणि खूप दुःखही आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, शांत राहा. तू काहीच बोलू नकोस. हे सर्व तुझ्यामुळेच झालंय. तिथे अद्वैत म्हणत असतो, रोहिणी आत्या मी तुझं दुःख समजू शकतो, परंतु तू स्वतःला सांभाळून घे. आपल्याला आता अंतिम संस्कार करण्याची तयारी करायला हवी. तेव्हा रोहिणी रागानेच अद्वैतला म्हणते की अद्वैत तू काही करण्याची गरज नाहीये. तू माझ्या मुलाला कधीच समजून घेतलं नाही आणि आता तू आणि तुझ्या त्या बायकोने माझ्या राहुलपासून दूरच राहायचं. तुम्ही दोघांनी त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी यायचं नाही. तेव्हा प्रदीप म्हणतो, रोहिणी तू हे काय बोलत आहे? या सर्वांमध्ये या दोघांचं काय आहे? त्यांची काय चूक आहे? स्वतः इन्स्पेक्टरच म्हणत आहेत की दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे मृत्यू झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे. मग यामध्ये त्यांची काय चूक? तिथे सर्व चांदेकर सुद्धा खूप रडत असतात. रोहिणी सारखं म्हणत असते की कला आणि अद्वैतने माझ्या मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी यायचं नाही. तेव्हा आबा म्हणतात, बर रोहिणी, परंतु तू जास्त चिडू नकोस. तू तुझ्या जीवाची काळजी घे. तर आता राहुल खरं ॲक्सिडेंटमध्ये मेलेला असतो की तो जिवंत असतो आणि हे सर्व नाटक करत असतो हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.